मॉर्निंग मित्रांनो, आज आपण आलो आहोत इथे बदलापूरमध्ये आणि आपल्याला प्लॅनिंग आहे एका धबधब्यावरती जायचं. धबधब्यावरती आता मुळगावमध्ये आहोत. मुळगावमध्ये हा जो ढाबा आहे तो वैजयंती ढाबा, तर त्याच्यासाठी आपण इथे थांबलो आहोत. सगळ्यांना नाश्ता बिष्टा पण करायचे. सकाळचे वाजले आहेत साधारण 8:15. म्हणून नाश्ता बिष्टा पण करा. काय जर जेवणासाठी पाहिजे असेल, काय पाहिजे असेल तर घ्या. फार फेमस जागा आहे इकडची. भरपूर लोक इथे थांबतात आणि इकडून वडापाव घेतात. आपण आतमध्ये जाऊन बघूया. माझा नाश्ता तर झालेला आहे, पण आपण बघूया आता काय इथे आतमध्ये आहे ते. चला. अभी दोन चा भाई ठेचा ना? ठेचा एक घ्यायचा वडापाव कोण आहे? मला कशी होती मिसळची टेस्ट? आणि वडापाव एक नंबर. आपल्याला कशी वाटली? एकदम एक नंबर. आणि ठेचा ठेचा नाही खाल्ला अजून. ठेचा नाही खाला का? कंटोली नाही का? विकायची नाहीत? कशी आहेत ती? पण काय भाव काय त्याचा? 50 रुपये पाव आहे. सगळ्यांची किती? 100 रुपये. बाप्पा, जास्त आहे ते 100च्या अर्धा किलोच्या जास्त आहे. मित्रांनो, हे आहे वैजयंती ढाबा. इथे वडापाव फेमस मिळतो. समोर तुम्हाला बोर्ड दिसतोय तो आहे खंडेराय देवस्थान मुळगाव. आणि इथूनच सरळ असं गेलं की समोर तिकडे, आता आपण ह्या दुसऱ्या रस्त्यावर आहोत, त्या बाजूला पण एक रस्ता आहे आणि तिथे दिसतंय ते मुळगावचं खंडोबाचं मंदिर. मित्रांनो, हा रस्ता जो आला, आपण मुळगावच्या इथून आलो तर तिथे आपल्याला हा बोरपाडा सिंदीपाडा आहे. इथून असं आलो की इथे हा एक स्पॉट असा आहे राईट साईडला. इथे सगळं हे पण आहे, इथे पार्किंग स्पॉट जसं आहे. आणि मग इथून तुम्ही असे वॉकिंग आतमध्ये जाऊ शकता. साधारण 15-20 मिनिटात तुम्ही धबधब्यावर पोचाल. तर आता आम्ही इथूनच चाललो आहोत. मित्रांनो, हा ट्रेक आपण TTMM तत्वावरतीच केला होता. तर आपल्याला आमच्या ह्या उपक्रमात सहभागी व्हायचं असेल तर खालील नंबरवरती TTMM हा एक मेसेज करा. मित्रांनो, मोठा रस्ता आहे आणि ह्याच रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे. तर आता आपण बघूया पुढे काय आपल्याला दिसणार आहे ते. आपल्याला ड्रायव्हरने तर सांगितलं की हा सरळ रस्ता असाच आहे, ह्याच मेन रस्त्याला जोडून राहा, डायरेक्ट तुम्ही धबधब्यावर पोचाल. तो मेन रस्ता आहे. इथे चिखल आहे. इथून असे आलो आम्ही आणि आता असे खाली उतरतो आहे. मला वाटतं हा डायरेक्ट धबधब्याच्या जवळ जाणार आहे. बघूया. आम्ही पण इथे नौके आहोत आणि इथे माणूस बिणूस असं कोण नाही, सो इट इज व्हेरी रिस्की. तर ग्रुपनीच या तर ते बेटर राहील. मित्रांनो, थोडंसं डिस्टन्स चालल्यानंतर समोर तुम्हाला एक ओहळ दिसतो आहे. मस्तपैकी भातशेती झालेली आहे. तर अशाच जागेतून असं एवढं रम्य अशी ही जागा आहे इथे अशी. बट इट इज जंगल, त्याच्यामुळे सांभाळून. तर कसं कुठे जायचं आहे ते आता आपल्याला शोधायचं आहे. मस्त ओहळ आहे तिथे समोर आणि पायवाट मळलेलीच आहे, त्याच्यामुळे चिंतेची बाब वाटत नाही मला. वा, अगदी इकडेच पाय सोडून बसलं तरी पुरे अशी जागा आहे. निवांत खळखळ. चला सरळ सरळ ये. मित्रांनो, इथे पण असा मस्त असा ओळ आहे
अगदी इथे पाय ह्या ओहळ्यामध्ये टाकून बसलं तरी पण एक सुंदर असा तुम्हाला टाईमपास होईल. मस्तच आहे, जास्त लांब पण जायची गरज नाही. चला तर मग आता आपण पुढे जाऊया आणि बघूया काय दिसतंय. हा असा आपण ओहळ क्रॉस केला, तिकडून आपण आलो वरतून, जो रस्ता तिथे आहे. ओहळ क्रॉस केल्यावरती असा आपल्याला रस्ता भेटला आहे आणि आपण असं जातो आहे. आपण वरती चढतो आहे. फक्त एक लक्षात ठेवा, ही जी पायवाट आहे ती फार मातीची आहे, दगडी फार कमी आहेत आणि नीळ भाजलेली आहे. तर त्या हिशोबाने, आणि इथे ढोरवाटा भरपूर आहेत, तर ढोरवाटा न घेता मेन वाटच घ्या आणि तुम्ही पुढे जाऊ शकता. मित्रांनो, आता काही लोक तिथून येतात गावातून, तर गावातून येणं डिफिकल्ट आहे. तुम्हाला असे ओढे बिडे क्रॉस करून यायला लागतं. हा बॅकवॉटर आहे आणि समोरच तुमचा आहे तो धबधबा तिथे त्याच्या मागच्या बाजूला. तर लक्षात ठेवा, इथून येऊ नका, इट्स व्हेरी डिफिकल्ट टास्क. आता जो मेन स्पॉटवर आपण गाडी थांबवली तिथून आलात ना, तर 10 मिनटात तुम्ही इथे येऊ शकता. आणि हे बॅकवॉटर आहे, इथे पण मस्तपैकी स्विमिंग करता येईल अशी जागा आहे. मित्रांनो, हे आपण त्या बाजूने असे आलो आहे, असे फिरून. हे माळरान इथे आहे आणि इथून असं एक इथे हॉटेल वजा अशी झोपडी आहे आणि इथे धबधब्याचा आवाज येतो आहे. तर इथे खालीच जायला लागेल असं मला वाटतं आहे. आता आपण खाली जाऊया आणि बघूया. पाऊस आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे, आम्ही हळूहळू चाललो आहे, कारण की मध्येच कातळ बितळ सगळं असं आहे, त्याच्यामुळे इट इज डेंजरस. पण आवाज भरा मोठा येतो आहे खाली. आम्ही इथून आता खाली जातो आहे, बघूया. हे कचऱ्याचे ट्रेसेस इथे पडलेले आहेत, म्हणजे लोकांना एवढं पण नाही वाटत की कचरा घेऊन जावा. बरोबर इथेच हा धबधबा असावा असा अंदाज आहे. ओ हो 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 हो, जबरदस्त. समोरच धबधबा आहे आणि पाणी भरपूर आहे, सांभाळून उतरायला लागेल खाली. फर्स्ट लुक, एवढा मोठा खळखळ आवाज आहे, म्हणजे जेवढं बोललं जातं तेवढं काही कठीण नाही, पण पाण्याचा व्ह्यू एकदम मस्त आहे. पाच 10 मिनटंच वॉकिंग आहे, जास्त पण नाही. अफलातून, आणि आम्ही येणारे पहिलेच इथे आहोत, त्याच्यामुळे अजूनच जास्त मजा आहे. मित्रांनो, ही जागा जरा हे स्टीप असा स्लोप आहे इथून वरतून येताना. ते येताना जरा सांभाळून या, पाहिजे तर 2 मिनटं घालवा, हळूहळू खाली उतरा आणि क्षणातच आपण धबधब्याच्या जवळ आलो. काल मुंबईत पाऊस नव्हता पडला, त्यामुळे चिंता होती की धबधब्यावरती पाणी असेल की नाही. आणि हे बघा मित्रांनो, मनमोहक असे दृश्य समोर आपल्या, जबरदस्त व्ह्यू आहे. लिटरली कोणीच नाही आहे इथे, म्हणजे आम्हीच फक्त आहोत इथे असे. आणि हा असा मनमोहक असा नजारा. काय कसं काय वाटलं तुम्हाला बघून? जबरदस्त. पण फक्त लांबून आस्वाद घ्या, जवळ जाणं जरा धोकादायक आहे. जाऊया आपण, पण एका बाजूनी जाऊया. मित्रांनो, मनुष्य जातीने इथे आपले ट्रेसेस सोडलेले आहेत. एक नंबरची घाणेरडी जात आहे अशी जी कोणी आहे ती. तरी पण एवढं घाण नाही आहे, कारण की ह्या रिमोट लोकेशनमध्ये आहे असा धबधबा. आपण आता हळूहळू जवळ जाऊया. धबधब्याचा आवाज एवढा जोरात आहे. चला मित्रांनो, आमचे काही मेंबर मजा करतायत ते बघूया. जबरदस्त फोर्स आहे पाण्याचा.
मित्रांनो मुळगावचा वडा आणला होता स्पेशली तिथून पॅक करून. बोलो धबधब्यावरती जाऊन मस्तपैकी आरामात बसून खाऊया. एकदम पाण्याचं रुद्र असं स्वरूप दिसते समोर. कारण की आत्ताच पाऊस येऊन गेला, जे काही फ्लो आहे तो डबल झाला. अतिशय सुंदर. आम्हाला अशी चिंता होती की मुंबईत पाऊस नाही तर इथे पाणी आहे की नाही, की धबधबा सुकलेला आहे. पण धबधबा एकदम उफाळून आणि आमचे सगळे मेंबर आहेत ते फोटो काढण्यामध्ये बिझी आहेत. चला तर आम्ही आता वडा खातो आहोत. इकडचा आम्ही आनंद लुटलेला आहे. मी काय पाण्यात जास्त गेलो नाही, पण मला हा आनंद लुटायचा होता. अतिशय सुंदर असा धबधबा आहे. तुम्ही पण इथे या. हार्डली मेन जो स्पॉट आहे त्याची डिटेल मी तुम्हाला देतो. त्या स्पॉटवरून तुम्ही मेन रोडवरून गावात जायची गरज नाही. स्पॉटवरून अगदी 10 मिनटात तुम्ही इथे येऊ शकता. गावात गेलात तर जाम किचकट रस्ता आहे, ती गोष्ट लक्षात ठेवा आणि इथे या आणि एन्जॉय करा. चला, हा धबधबा आहे कुडेरान धबधबा. आणि आमच्या जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, आम्हाला बरं वाटेल. चला, टाटा बाय बाय. आजचा ब्लॉग इथेच संपवूया.